गरिबी परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी वाढलेली. माझा तसं लहानपणापासूनचा जो लिखाणाचा छंद आहे. राज्यस्तरीय अनेक महाराष्ट्रामधले जे कवितेच्या स्पर्धा राहतात त्याच्यामध्ये मी सहभागी होत होते आणि बऱ्याच ठिकाणावर मी त्याचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक पटकावलेलं आहे. जीवनसाथी रवी केसकर यांना हे नेहमीच वाटायचं की हिचं पुस्तक यायला पाहिजे. कोविड काळातच मग पुस्तक प्रकाशित केलं. लगेच त्याच्या विक्रीही झाल्या. 9 पुरस्कार, काही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार हे मिळत गेले. एक परिचारिका ते यशस्वी कवयित्री हा आपला प्रवास आहे. हा प्रवास बद्दल काय सांगाल आपण? आधी परिचारिका ते कवयित्री ह्या प्रवासाबद्दल मी असं सांगू शकते की माझं शिक्षण अत्यंत गरिबी परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी वाढलेली. उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव मधलीच मी राहणारी. इथेच माझं शिक्षण झालं. पुढचं शिक्षण सोलापूरमध्ये झालं आणि माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच सांगितलेलं की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि बाबासाहेबांच्या विचारांशिवाय हे पर्यायच नाही. त्याच दिशेने माझी वाटचाल राहिली आणि शिक्षणाला अग्रस्थानी मानून मी प्रथमतः शिक्षणच ध्येय मानलं आणि शिकत राहिले आणि सोबत माझं लिखाण सुरूच होतं. तर माझा तसं लहानपणापासूनचा जो लिखाणाचा छंद आहे तो माझ्या आईनेही चांगल्या पद्धतीने जोपासला आणि विविध पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, मासिकांमध्ये, प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये माझ्या कविता येतच होत्या आणि राज्यस्तरीय अनेक महाराष्ट्रामधले जे कवितेच्या स्पर्धा राहतात त्याच्यामध्ये मी सहभागी होत होते आणि बऱ्याच ठिकाणावर मी त्याचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक पटकावलेलं आहे. आणि हे करत करत मी माझं लेखन चालूच होतं. याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी, शिवाय माझे जीवनसाथी रवी केसकर यांना हे नेहमीच वाटायचं की हिचं पुस्तक यायला पाहिजे. परंतु आमच्या काही दैनंदिन अडचणी असल्यामुळे ते लांबत राहत होतं. त्याचबरोबर यशवंत मनोहर सरांचीही नागपूरमधून नेहमी सूचना यायची की भाग्यश्री तुझं पुस्तक यायला पाहिजे, तुझं पुस्तक यायला पाहिजे. सर जेव्हा उस्मानाबादमध्ये आले तेव्हाही त्यांनी माझ्या कविता सगळ्या पाहिल्या आणि हे सगळं बाहेर यायला पाहिजे हे नमूद केलं. मग त्यानंतर आम्ही दोघांनी ते मनावरही घेतलं आणि मग पुस्तक ग्रंथालीचे सुहास शेंगळासपूरकर सर यांनी माझं कवितेचा कार्यक्रम ऐकला होता साणेकर सरांसोबत जत्रा हॉलमध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की भाग्यश्री पुस्तक ग्रंथालयमधून आपण काढावे. तर मग त्यांच्याकडे आम्ही ते कविता हे केल्या आणि त्या कोविड काळातच मग पुस्तक ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांनी हे केलं होतं, प्रकाशित केलं आणि त्यावेळेस पुस्तक माझं आलं आणि त्यानंतर मग पुस्तक प्रकाशित झाल्या लगेच त्याच्या विक्रीही झाल्या. लगेच संपलं ही पुस्तक आणि त्यानंतर मग अत्यंत कोविडचे स्ट्रिक्ट लॉकडाऊन असताना देखील पुस्तक सगळीकडे पोहोचलं आणि माझी कोविड ड्युटी चालू असायची नेहमी. तर त्या कोविड ड्युटीमध्येच मी राहिले. परंतु पुरस्कार येतच होते आणि पुरस्कार त्याच्यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे, महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार आहे, राज्यस्तरीय पुरस्कार, शब्दकळा पुरस्कार आहे, कोपरगाव येथील उल्लेखनीय ग्रंथ हा पुरस्कार आहे, गदिमा पुरस्कार आहे आणि पुन्हा नामदेव ढसाळांचा नावाचा पुरस्कार आहे. आणि त्याचबरोबर अभिरुची गौरव हा बडोद्यामधून मिळालेला पुरस्कार आहे. असे हे 9 पुरस्कार, काही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार हे मिळत गेले आणि हा माझा ड्युटी करत करत केलेला आणि सोबत व्यक्त होत राहणं आणि माझी ती स्वतःची गरजही आहे व्यक्त होणे म्हणजे, आणि तो माझा आनंदही आहे आणि तो माझा अधिकारही दिलेला संविधानाने तुम्ही बजावत असते आणि हा माझा प्रवास आहे एकंदरीत. या उन्हाळ्यानं बांधलं सावलीचं घर या पुस्तकाची सुरुवात कधी झाली होती? पुस्तकाची सुरुवात असं नाही म्हणता येत की माझं लेखन चालूच होतं. काही जे मला चांगल्या वाटायच्या किंवा ज्या चांगल्या अशी कविता त्याच राहू देत होती मी. बाकीच्या सर्व कविता वेस्टेजच टाकून द्यायचे आणि मग तो संग्रहितच राहायच्या कविता.
तेव्हा मग परत ते आम्ही जेव्हा काढायचं म्हणल्यावर त्याचं कलेक्शन केलेलं आहे. काही कविता आणि आणखीन तशाच आहेत माझ्या, त्यातल्या काही थोड्याच काढल्या आणि त्याचं आम्ही पुस्तक केलं. याच्यासाठी वेळ कसा काढायचा तुम्ही? वेळ मला ती माझं कामच आहे. माझं ड्युटी करून सगळं हे बघून हे माझी गरजच आहे. म्हणजे ही माझी स्वतःची गरज आहे, ती माझी सामाजिक गरज आहे, ती माझी बौद्धिक गरज आहे. त्यामुळं मी ती वेळ काढतेच त्याच्यासाठी.